भोगतो न घडे संचिता वाचूनी भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मने समाधान मनवुनी मने मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि कारुसावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचुनिया मनवुनी मने मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुका मने भार घातलिया तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण मनमुनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुकाराम बाबाजी सद्गुरुदास तुकाराम समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक झालो जाला गलो निज चरणा अहो स्वामी तुझया देवा यावरी न करावा भेरो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो तुकाराम देवा यावरी न करावा शारदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलाय सरस्वते नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भोगतो न घडे संचिता वाचूनी भोगतो न घडे संचिता वाचूनी करावे ते मनी समाधान मनवुनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू श्रीगुण ऐश्वर्यादेश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके रेडेवळा भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल
अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं ते नियमानुसार आज या ठिकाणी अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधुसंत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेली ही पुण्यनगरी पाटे या पाटे गावातील कैलासवासी हरिभक्त पारायण प्रभाकर बाबूराव चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा संपूर्ण चव्हाण परिवाराने व त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक मंडळींनी आपल्या बाबांच्या प्रभाकर अण्णांच्या जाण्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाला आणि प्रथम वर्षाच्या निमित्ताने काही भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन व्हावं या निमित्ताने आयोजित केलेला हा कीर्तनाचा महोत्सव. मला वाटतं अण्णांना 2 मुलं आहेत. एक अर्जुन हरिभक्त पारायण अर्जुन प्रभाकर चव्हाण आणि एक आहे हरिभक्त पारायण सोमनाथ प्रभाकर चव्हाण आणि 3 मुलीसुद्धा आहेत. त्याच्यात एक सुमनबाई आहे, एक ज्योतिबाई आणि एक पुष्पाबाई. असा त्यांचा हा संपूर्ण चव्हाण परिवार. आणि या चव्हाण परिवाराच्या मार्फत वडिलांना आपल्या बाबांना काही श्रद्धांजली अर्पण व्हावी याकरता भगवान परमात्म्याचा नामसंकीर्तन महोत्सव आयोजित केला. या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक मंडळी भक्तिमती माता आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. खरं तर कार्यक्रमाला अगदी गोड रंगदेवता ज्यांच्यामुळे आले. खरं तर आपल्या भागाचं वैभव नाशिक जिल्ह्याचं वैभव भजन सम्राट वारकरी रत्न काशीनाथ अण्णा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तसेच त्यांच्या साथीला ज्यांच्या आवाजात विशेष गोडवा आहे आदरणीय स्वरगंधर्व आदरणीय आमचे परममित्र सोमनाथ महाराजसुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आधी करून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग आला, खरं तर ज्यांच्या गुरुकुलातील विद्यार्थी वर्गसुद्धा ह्या ठिकाणी टाळेगुंजे उभे आहेत. हरिभक्त पारायण मार्गदर्शक कार्यक्रमाचे आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र अर्जुन महाराजसुद्धा उपस्थित झालात. नियोजनही केलं आणि उपस्थित झाला त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवली पाहिजे. तर अलीकडं आपण फक्त नियोजन करणारे पाहतो, उपस्थित राहत नाही आहे का. तर महाराज नियोजनही केलं आणि स्वतः उपस्थित आहेत. नवे त्यांच्या गुरुकुलातील विद्यार्थी वर्ग उपस्थित आहेत. आणि मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व आपल्या भागाचं वैभव आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र रमेश महाराज गांगुर्डे ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र ज्यांच्या हातातही विशेष गोडवा आहे नवे महाराजांचाही स्वभाव गोडे आमचे सोमनाथ महाराज, जोरदार टाळी वाजवली पाहिजे. हां, जोरदार म्हटले की तुम्ही जोरदार वाजवत जा. कारण आपल्या मराठी भाषेला आता अभिद्यात दर्जा मिळाला माहिती आहे ना. मराठी भाषा कळते ना, जोरदार शब्द कळतो, जोरदार झाली पाहिजे. हां, वा वा. अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे झालं. खरं तर रुद्रा साऊंड सिस्टमवाले दादा, आमच्या दादांकडची सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. गोड सुंदर देखणं नियोजन आहे दादा. खरं तर अण्णांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाला. प्रभाकर बाबूराव चव्हाण अण्णांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रथम वर्षाच्या निमित्ताने श्राद्धच्या निमित्ताने काही भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन झालं पाहिजे या निमित्ताने त्यांच्या हा संपूर्ण परिवाराने नियोजित केलेला हा कार्यक्रम. खरं तर ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे दादा, बरं का. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर कोई सिंहासन चढा कोई बंदा जंजीर. ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे. सोपं सांगू, इंद्रापासून तर उंदरापर्यंत प्रत्येकाला मरावं लागतं. सोमनाथ बाबा आहे का नाही, ऐकताय ना. इंद्रापासून तर उंदरापर्यंत प्रत्येकाला मरावं लागतं. कारण आतापर्यंत जे आले ते गेले महाराज. कोण गेले? 9 भी मर गए, 10 भी मर गए 87, 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. जे आले ते गेले महाराज. तुकाराम महाराज तर यादी देतात, आज मेला बळजा मेला बाप मसना मेला. मेला पंजा मेला बाप मसना गेला. आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत
प्रमाणामध्ये जाणारे लोक सांगितले. बरं किती लोक सांगितले मोजले तुम्ही? मोजले का नाही ना? ऐकताय ना? सांगतो बरं ऐका. आजा पुढे पंजा नाही, पंजा बाकी अजून. पंजा आजा पंजा पुढे. बाप मसना गेला देखत देखत ना तू. पण तू किती झाले बाबा? 5 झाले ना? 5 बरोबर झाले. इथं चुकतं बरं आपलं. तोही तैसा झाला. आपल्याला असं वाटतं आपण मरणारच नाही. बऱ्याच लोकांना मरणाचा विसर पडला आहे. अण्णा काय करावं? काही लोकांना मरणाचा विसरही पडला आणि काय घेऊन जायचं याचाही विसर पडला आहे महाराज. कबीर महाराज म्हणता किस धुंद में बैठा बावरे हो, किस धुंद में बैठा बावरे, किस्मत में तू मस्ताना है. सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. पुढचे शब्द आहे का किती गोड आहेत. क्या लेके आया था जग में फिर क्या लेके जाएगा. क्या लेके आया था जग में फिर क्या लेके जाएगा. मुट्ठी बांधे आया जग में, मुट्ठी बांधे आया जग में, हाथ पसारे जाना है. सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे दादा. मरणाच्या बाबतीत कोणाचा वशिला झालत नाही. पण काय करावं, आपण अनेकांच्या प्रेतयात्रा पाहतो पण आपल्याला कधीच वाटत नाही आपली प्रेतयात्रा निघणार आहे का नाही. सोपं सांगू तुम्हाला. एका फुलांच्या बागेमध्ये एक माळी दादा फुलं तोडतोय. संवाद खूप सुंदर आहे बरं ऐका. फुलांच्या बागेमध्ये एक माळी दादा फुलं तोडतोय. ज्यावेळेस तो माळी दादा फुलं तोडायला लागला ना, एक कळी दुसऱ्या कळीला म्हणते बघ ना अगं तो माळी दादा फुलं तोडतोय. अगं तोडू दे ना, तुझं माझं काय नुकसान आहे. अगं आज नाही नुकसान, उद्या आपलं सगळ्यां कळ्यांचं रूपांतर फुलात होणार आहे आणि परवाच्या दिवशी तो माळी दादा असंच येणार आहे आणि असंच आपलं मुंडकं तोडणार आहे. म्हणजे माली आवत देखे कलिया करे पुकार. ऐका बरं शब्द. माली आवत देखे कलिया करे पुकार, फुली फुली चुनली कल हे हमारी बार. एक पाहत सायकाचे धने, एक पाहत सायकाचे धने, एक पाहत सायकाचे धने, एक पाहत सायकाचे धने. सावध त्यागूने कार्यनवा. तसा एकाचे दहने, सावध त्या गुन्हेकारे नवा. प्रत्येकाला जायचे दादा. हां सांगितलं मी, ज्याचा जन्म निश्चित त्याचं मरण निश्चित आहे. कारण पिरिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर. ऐकताय का? पहिले रचना आपल्या या शरीराची, नंतर प्रारब्धाची. महाराज सोपं सांगतो, लक्षपूर्वक ऐका बरं का. थोडा विक्षेप होतोय, मध्ये कोणी येऊ नका आता दादा. एकदम अजिबात हात करू नको. अगदी बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल सांगत होतो दादा, ज्याचा जन्म निश्चित त्याचं मरण निश्चित. याचं कारण पिरिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर. पहिले रचना प्रारब्धाची, नंतर शरीराची. बरं का? सोपं सांगतो आपल्या भाषेत. आधी रूळ टाकला आणि मग रुळावरून रेल्वे गाडी धावली. बरोबर ना? का आधी रेल्वे गाडी मग रूळ टाकला? नाही नाही, आधी रूळ टाकला आणि मग त्या रुळावरून रेल्वे गाडी धावली. बरं समजा रेल्वे गाडीचा ड्रायव्हर फार हुशार आहे. त्याने जर ठरवलं आपल्याला मुंबईला जायचे, मग या रुळाला फार वळणं आहेत. या वळणाने जाण्यापेक्षा आपण सरळ मुंबईला निघून जाऊ. जाता येईल त्याला?
अहो त्याच्या बापानं ठरवलं तर त्याला जाता येणार नाही, कारण रेल्वे गाडी ही रुळाच्या अधीन आहे. ऐकताय का? तसं महाराज प्रारब्ध हे देहाच्या अधीन आहे महाराज. आधी प्रारब्धाची रचना आहे आणि मग शरीराची. अरे आपल्याला इच्छा नसली तरी सुख दुःख भोगावीच लागतात, कारण शरीर हे प्रारब्धाच्या अधीन आहे. देह तव है प्रारब्धाधीन, देह तव है प्रारब्धाधीन. शरीर हे प्रारब्धाच्या अधीन म्हणून दुःख भोगावंच लागतं महाराज बरं का. देह तव आहे प्रारब्ध अधीन, याचा मिकाशीन वाहू भार. ऐका दादा, प्रारब्ध हे भोगावंच लागतं. तुम्हाला मला भोगावं लागतं. यात नवलने प्रारब्ध हे ज्याने विश्व निर्माण केलं त्या विश्व निर्मात्याला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा याला अनेक प्रमाणात सापडतील. कबीर महाराज सांगतात विश्वाच्या मालकाला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोभे सीता माई. कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिल घटे नाराई. हे प्रमाण मी चालेच म्हणतो, लक्षपूर्वक ऐका बरं. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई. कर्म रेखा बडी दुस्तर है, तिल घटे नाराई. कर्म हे ज्याने विश्व निर्माण केलं त्या विश्व निर्मात्याला सुद्धा चुकत नाही. काही काही लोक म्हणतात अण्णा का हो तुम्ही तर रात्रंदिवस त्या देवाचं भजन करतात, रात्रंदिवस देवपूजा करतात, ज्ञानेश्वरी पारायण करतात, कीर्तनाला जातात, तरी तुम्ही नेहमी दुःखी दिसतात. आम्ही तर कधी देवाचं भजन करत नाही, कधी देवपूजा नाही, कधी सप्त्याकडं ढुंकून पाहत नाही, सप्त्याला वर्गणी देत नाही, उलट सप्ताह होत असला तर होऊ देत नाही. एवढा पराक्रम आमचा, तरी आम्ही नेहमी सुखी. आणि तुम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करून तुम्ही नेहमी दुःखी असं बोलतात ना काही लोक. पण एक सांगू, अरे देवाचं भजन केल्यानंतर प्रारब्धात बदल होईल असं सांगितलंच कोणी. एक सांगून तुम्हाला देवाचं भजन कशाला, एक वाक्य सांगतो ऐका. कभी गर्मी कभी सर्दी हे तो कुदरत के नज़ारे है. वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं. कभी गर्मी कभी सर्दी हे तो कुदरत के नज़ारे है, प्यास तो उसे भी लगती जो नदी के किनारे है. नदीच्या काठाला जर कधी बसलात तुम्ही दिवसभर पाण्याकडे पाहत राहिलो मग काय ताण लागत नाही. अहो पाण्याकडे बघितल्यानंतर ताण लागते. यात नवलने पाण्यात बसून सुद्धा पाणीच प्यावं लागतं. तसं देवाचं भजन केल्यानंतर सुद्धा सुख दुःख प्रारब्ध हे भोगावंच लागतं. अण्णा देवाचं भजन कशाला, रात्रंदिवस भगवान परमात्मा ज्यांच्या सहवासात होता त्यांना सुद्धा दुःख भोगावं लागलं. कृष्ण साह्य पांडवासे,
रात्रंदिवस भगवान परमात्मा ज्यांच्या सहवासात होता कृष्ण साहे पांडवासी ते भोगिती नष्टचर्येशी साह्य केले या हरिहराशी प्रारब्ध कोणाशी टळे ना. ऐकताय का? हे सुद्धा प्रारब्धच म्हणावं लागेल. प्रारब्ध हे भोगावंच लागतं महाराज. जे विधी लिखित आहे त्याच्यात काहीही बदल होत नाही. ऐकताय का महाराज? हे प्रारब्ध कोणाकोणाला चुकत नाही. ऐकाय का? लक्षपूर्वक ऐका. प्रारब्ध हे देवाला चुकत नाही, तुम्हाला मला चुकत नाही, यात नवल नाही. प्रारब्ध हे मातीच्या भांड्याला सुद्धा आहे. ऐका बरं. प्रारब्ध हे लोखंडाला सुद्धा आहे. प्रारब्ध हे फुलांना सुद्धा आहे. ऐकताय का? एकाच बागेतील फुलं आहेत बरं दादा हे. पण उत्तम प्रारब्धवाले देवाच्या डोक्यावर जातात, मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात येतात आणि कनिष्ठ प्रारब्धवाले प्रेतावर जातात. बरोबर ना? एकाच बागेतील फुलं पण प्रारब्ध कसं भिन्न भिन्न. ऐका अजून सांगून जाईल तुम्हाला. मातीच्या भांड्याला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. एकाच कुंभार बाबाच्या कारखान्यात तयार झालेले मातीचे भांडे एकाच आव्यात तयार करतो ना. पण ऐका, उत्तम प्रारब्धवाले जे शिंका असतं महाराज, जे मडका असतं ना, ते लोण्याच्या गोळ्या ठेवण्यासाठी शिंक्यावर असतं, हे उत्तम प्रारब्ध. एक स्वयंपाकासाठी चुलीवरती, हे मध्यम प्रारब्ध. आणि एक म्हाताऱ्याला उठता येते म्हणून कॉडजवळ ठेवलं थुंकण्यासाठी, हे कनिष्ठ प्रारब्ध. एकाच मातीपासून तयार झालेले मातीचे भांडे, त्यांना सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. ऐका अजून सांगून जाईल. काही काही लोक आजही म्हणतात सोमनाथ महाराज बरं का, महाराज अहो मी आणि नरेंद्र मोदी एकाच वर्गात होतो बरं. अरे पण ते दिल्लीलाच गेले पाहिजे आणि तो कोयतागून ऊसच तोडला पाहिजे. आहे का ना? हे प्रारब्ध. एकही गुरुशे विद्या फडे ते कृष्णा ते छोटे सुदामा बडे थे. अरे एकाच गुरुकडे शिकले महाराज कृष्ण सुदामा, पण एक द्वारकेचा राजा झाला आणि एक दारोद्वार पीठ मागत होता. ही प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध कोणाला चुकत नाही. विठ्ठल हे फुलांना आहे, मातीच्या भांडाला आहे, तुम्हाला मला यात नवल नाही. अजून सांगू, एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले दोन भाऊ, पण एक भाऊ मंत्रालयात एशीच्या रूममध्ये फाईलवर नुसतं सह्या करतो महाराज, एशीच्या रूममध्ये बसून, यही प्रारब्ध. आणि एक रेल्वे स्टेशनवर हमाली करतो, यही प्रारब्ध. एकाच आईच्या पोटी जन्माला आले ना, तर हे दोघं भावांचं प्रारब्ध सारखं नसतं. अजून सांगून जाईल तुम्हाला. हे लोखंड दिसतं ना, लोखंडाला सुद्धा प्रारब्ध आहे बरं सोमनाथ बाबा. 1 फूट लांबीचा लोखंडाचा तुकडा घेतला समजा आपण, त्याला मधून तोडलं, अर्धा फुटाचा चिमटा केला. ऐका बरं लक्षपूर्वक. अर्धा फुटाचा चिमटा केला आणि अर्धा फुटाचा चमचा केला. मग झालं काय? चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. कळतंय का? चमच्याची मजाच राहते बरं अण्णा. म्हणजे पूर्वीचे लोक हाताने जेवण करायचे हो. आता सकाळी सकाळी कांदा पोहे आले की मध्येच चमचा. आता मला सांगा, या पोह्याच्या बशीमध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं. आणि एक सांगू का, जो दोघांच्या मध्ये घुसतो ना त्याला चमचा म्हटला जातो. पण चमच्याचा वापर तोपर्यंतच केला जातो रमेश बाबा, कधीपर्यंत? जोपर्यंत भांड्यात माल आहे तोपर्यंत. बरोबर? सांगा ना मला, तुम्ही आईस्क्रीम खाल्ली ना आपण सगळ्यांनी. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आपल्याला तो चमचा देतात बाबा छोटासा. तर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आपण खिशात घालतो का त्याला? टाकून देतो ना. हे चमच्याने ध्यानातच ठेवलं पाहिजे की जोपर्यंत माल आहे तोपर्यंत आपला वापर आहे. नाही का? चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. ऐका ऐका, लोखंडाला नाही हो, दगडाला सुद्धा प्रारब्ध आहे महाराज. सांगून जाईल शेवटचं उदाहरण. एक आपलं समजा एकाच खाणीतून आपण 5 फूट लांबीचा दगड काढला, त्याला मधून तोडलं, 2.5 फुटाची पायरी केली आणि 2.5 फुटाची मूर्ती केली. मग झालं काय? ज्याची मूर्ती केली त्याच्यावर लोक डोकं ठेवतात आणि ज्याची पायरी केली त्याच्यावर लोक पाय ठेवतात. पाषाण देव पाषाण पायरी, एका पूजावरी पाय देते, एका पूजावरी पाय देते. पायरी पाषाण मूर्ती, म्हणजे एकाची मूर्ती केली त्याच्यावर लोक डोकं ठेवतात आणि पायरी केली तर
त्याच्यावर लोक पाय ठेवतात. एक सांगू का, जो घाव सहन करतो ना तोच देव होतो बरं का. ऐकताय ना तुम्ही, जो घाव सहन करतो तोच देव होतो. सांगून जाईल तुम्हाला, जो पत्थर चोट खा के फूट गया वो कंकर हो गया. ऐका बरं, जो पत्थर चोट खा के फूट गया वो कंकर हो गया और जो पत्थर चोट स गया वो शंकर हो गया. म्हणजे जो घाव सहन करतो तो देव होतो महाराज. प्रारब्ध हे दगडाला चुकत नाही. ऐका गड्या, प्रारब्धाचे 3 प्रकार आहे. प्रारब्ध, संचित, क्रियमान. आपण जे सध्या भोगतो हे प्रारब्ध आहे. आपलं जे बाकी आहे महाराज भोगायचं ते संचित. आता सध्या जे चालू आहे ते क्रियमान आहे. सोपं सांगतो, आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्या शेतामध्ये जे पीक आहे ते आपण क्रियमान. शेतातून ते धान्य आपण काढून ठेवलं, साठवून ठेवलं, हे संचित. आणि साठवलेलं धान्य आपण गिरणीवर दळायसाठी नेलं महाराज, हे प्रारब्ध. पण काय करावं, काही काही लोक रमेश महाराज जेवण आपल्या घरी करतात आणि तंबाखू खायला शेजारच्या घरी जातात. आणि तंबाखू खाता खाता त्याच्या ताटाकडे पाठवतो काय खातो म्हणून. आणि त्याने ते पाहिलं की दुसऱ्या दिवशी लगेच गावात चर्चा करतो का, अरे त्याच्या शेतामध्ये पूर्ण बाजरीचं पीक येतं तर तू दररोज चपात्या खातो, आणि माझ्या शेतामध्ये पूर्ण गहू आहे तरी मी दररोज भाकरी खातो. लोक म्हणतात का रे तू चपात्या खातो, तुला कसं माहिती, मी तिथं जाऊन दररोज तंबाखू खातो ना म्हणून. अरे तो जो आता चपात्या खातोय ते का आत्ताच्या पिकावर अवलंबून आहे का. सोपं सांगतो, आता तुम्ही जेवण केलं रात्री जे जेवण केलं ते शेतामध्ये जे धान्य आहे ते खायला का तुम्ही. मागच्या वर्षी काय पेरणी केली होती, काय साठवून ठेवलं त्याच्यावर आपलं जेवण अवलंबून आहे. बरोबर आहे का नाही. अरे मग साधं जीवन जगत असताना आपलं जेवण जर कधी मागच्या वर्षाच्या पिकावर अवलंबून आहे, तसं आपण हे सुख दुःख भोगतो हे सुद्धा मागच्या संचितावरच अवलंबून आहे. पहिलं भोगतो न घडे संचिता वाचोनी, 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 भोगतो न समाधान 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 मनवोनी माने मानू नये खेदू 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 करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान असमाधान समाधान मनवोनी माने मानू नये खेदू मनवोनी मानू नये खेदू मनवोनी माने मानू नये खेदू
पाळी झाली पाहिजे. भोगतो न घडे संचेता वाचोने करावे ते मने समाधान. महाराज म्हणतात जे आपल्या संचेतात असेल ना ते भोगावं लागतं. सोपं सांगतो, जे जे लिहिले संचेती ते न चुके कल्पांती. जे जे आपल्या प्रारब्धात संचेतात असेल ते भोगावं लागतं, म्हणावं लागतं. हो, थोडंसं लवकर गेलो असतो ना अपघात टळला असता. लवकर नाही तो मुक्कामाला जरी गेला असता तरी तुझं ठरलेलं होतं, त्याच्यात काहीच बदल नाही बरं का. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती. सोपं सांगून जाईल तुम्हाला. एक माणूस असं आईत खाऊ होता सोमनाथ महाराज. नुसता जेवण करायचं आणि पत्ते पिसत बसायचा. बायको बिचारी आईत खाऊ होता. बायको बिचारी कष्टाळू होती. बायको जर कधी काही कमी जास्त बोलायला लागलं तर म्हणायचं जास्त कमी बोलली ना आत्महत्याच करून घेईल. बायको बिचारी कष्टाळू होती, गरीब होती, घाबरून जायची. कुठंतरी कामाला जायचे, कुठून तरी काहीतरी पैसे आणले की ते संसार दाखवायची. पण हा नुसता आईत खाऊ, जेवण केलं की पत्ती पिसत बसायचा. 2-4 दिवसावर दिवाळी आली. पत्नीने सांगितलं, म्हटलं अहो मालक हरकत नाही, तुम्ही कामधंदा करत नाही, काही हरकत नाही, पण मग आता दिवाळी जवळ आली, मुलांना फाटके कपडे आहेत तो आपले, काहीतरी आता दिवाळीचे नवे कपडे घ्या, काहीतरी कामधंदा करा ना. तो म्हणलं लावलं का सकाळी सकाळी कटकट म्हणले आत्महत्याच करून घेईल. बायको म्हणे तू आज तरी काय कामाचं, आत्महत्याच कर जा बरं. त्याला वाटार आता तर बायकोनेच परवानगी दिली, जावं लागेल. ऐका बरं, पाटेकर आत्महत्या करण्यासाठी गेला. तो उड्डाण पुलावर गेला नाशिकमध्ये. अण्णा 40-50 फूट उंचीचा उड्डाण पूल, त्या उड्डाण पुलावरून उडी टाकणार आत्महत्येसाठी. तेवढ्यात त्या पुलाखालून एक भाजीवाला जात होता. त्याचं ते चपटं टोपलं, त्याच्या त्या चपट्या टोपल्यामध्ये भाजीच्या जुड्या रचलेल्या, जसे फुलाच्या पाकळ्या असतात ना बाबा, तसे त्याने ते जुड्या रचलेल्या होत्या भाजीपाल्याच्या. या आत्महत्यावाने उडी टाकली आत्महत्येसाठी फुलावरून. ऐकावं, जशी माय लेकराला घेते ना पदराच्या म्हटले पदरामध्ये, लुगड्याच्या पदरामध्ये, तसं हे आत्महत्यावाला त्या टोपल्यात पडलं. कळतंय ना. अहो आत्महत्यावाला नाही मेला, भाजीवालाच मेला. बरं तो सांगून गेला होता, पोरं आज जेवढ्याची भाजी विकली तेवढे तुम्हाला फटाके जातो. त्याचे पोरं खुश होते कारण पप्पा फटाके आणतील. त्याचे पोरं नाचत होते ना, तो पुला खालीच मेला. आणि याची बायको वैतागली होती, आपलं कटकट कायमची गेली व ते दुपारी जेवणालाच घरी आला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे महाराज, जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती. प्रारब्ध हा भोगावाच लागतो महाराज. प्रारब्ध हे कुणाला चुकत नाही. मग काय केलं पाहिजे, करावे ते मनी समाधान. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. संसार हा दुःखाचा आहे दादा. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ जनवाद, अंथरुणी माझे केले इंगळ. संसारातलं सगळ्यात मोठं दुःख आहे महाराज जनवाद. पण महाराज याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जे आपल्या प्रारब्धात आहे ते होणार आहे. मग काय केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, संसारिकांना जीवन जगत असताना ज्याची संसारिक स्थिती खालावली त्याचा विचार करावा. करावे ते मनी समाधान. आणि परमार्थिकानं ज्याची परमार्थिक उंची वाढली ना त्याचा विचार करावा. संसारिकांना काय विचार करावा, ऐका. संसारिकांना असा विचार नाही करायचा, झोपडीमध्ये राहतो त्याने बिल्डिंगवाल्याकडं पाहिलं की त्याला दुःख होतं. त्याने बिल्डिंगवाल्याकडं बघायचं नाही. कोणाकडे बघावं, जो झोपडीमध्ये राहतो, म्हणजे बिना तुणाचा पांघरुणाचा उशाला दगड घेऊन त्याच्याकडं बघावं. मग देवाला प्रार्थना करावी की देवा आपली झोपडी चांगली. मग झोपडीतही आनंद मिळेल. किती आनंद मिळेल, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद. कसा विचार करावा, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्यांकडे पहावे, ताऱ्यांकडे पहावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद. मग आनंदच मिळेल महाराज, आनंद मिळेल. परमार्थिकांना विचार करावा, याची स्थिती उंचावली. आमच्या अण्णा ज्ञानेश्वरी पारायण करतात ना रे,
2-2 तास सकाळी ज्ञानेश्वरी पारायण करतात, मग आपण त्यांचं बघून 1 तास तर केलं पाहिजे ना, असा विचार करावा. मग काय मिळेल? आनंद मिळेल. करावे ते मनी समाधान. पण महाराज एक सांगू, आपण ह्या जीवनाच्या हे मानवी जीवन दिलं ना तुम्हाला मला भगवंताने, या मानवी जीवनाचा आपण प्रवास करण्यासाठी आलो आहेत. आपण प्रवासी आहोत दादा. हे नाते संबंध लावून दिलेत आपल्याला. कबीर महाराज म्हणता, माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना माँ का ना बाप का है, तू जन्म देने का नाता है. बाई कहे बहन मेरा है, बहन कहे बाई मेरा है, ना बहन का ना बाई का, वो तो रक्षा बंधन का नाता है. सास कहे जमात मेरा है, ससुरा कहे जामात मेरा है, ना सास का ना ससुर का, हो तो लड़की देने का नाता है. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर का ना कमाल का है, तो हरि गुण गाने का नाता है. काया नगर का सौदागर तुझे, अपने वतन से जाना है. जिथून आलो तिथं जायचे दादा, आपल्याला प्रत्येकाला जायचे. तुम्ही आम्ही प्रवासी आहोत दादा, प्रवासी. सांगा मला, प्रवास कशावर अवलंबून असतो? बोला बोला पटकन. प्रवास कशावर अवलंबून असतो? तिकिटावर, बरोबर ना? ज्याचं तिकीट जिथं संपलं तिथं उतरावंच लागतो. सांगू तुम्हाला, सोपं ऐका. समजा हे पाटेगाव आहे आपलं. हे पाटेगाव म्हणजे एक रेल्वे गाडी. एक उदाहरण सांगतो मी. पाटेगाव म्हणजे एक रेल्वे गाडी, आणि पाटेगावातील घरं म्हणजे रेल्वे गाडीचे डबे, आणि या पाटेगावातील घरातील माणसं म्हणजे रेल्वे गाडीतील डब्यातील प्रवासी. मला सांगा आता, प्रवास कशावर अवलंबून असतो? तिकिटावर, बरोबर ना? ज्याचं तिकीट जिथं संपलं तिथं उतरावंच लागतं. तसं आपलं हे तिकीटच फाडून आलो आहे आपण. हा प्रवास करण्यासाठी आलो दादा. मग ज्याचं तिकीट संपलं तिथं उतरावं लागतं ना, मग त्याच्याबद्दल खेद मानता कशाला? मनावोने माने आहो, मानो नाय खेदो, मनावोने माने आहो, मानो नाय खेदो.
चालू झाले गोड, काय हरकत नाही, मस्त. म्हणजे वातावरण झालं ना, विशेष वातावरण झालं. म्हणूनी म्हणे मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू. वेळोवेळा तुकाराम महाराज म्हणतात, अरे जावं लागतं ना आपला प्रवास संपल्यानंतर, मग त्याच्याबद्दल खेद मानू नये. म्हणूनी म्हणे मानू नये खेदू. मग केलं काय पाहिजे महाराज? आयुष्य मिळालं ना, देवे दिला देह, भजना गोमटा तोया झाला फाटा, बादिकेचा औटा हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया औटा हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, नारायण नारायण. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला भगवंताच्या नामचिंतना करता. एक सांगू तुम्हाला, या देहावर सत्ता भगवंताची. बरं, त्याने जर फ्यूज काढून घेतला ना, कार्यक्रम संपला, आहे का नाही? त्याने जर फ्यूज काढला ना, लोक येतात मग उठवतात. समजा रात्री आपण झोपलो, गप्पा गोष्टी केला परिवाराशी, झोपलो, सकाळी उठवायचं का नाही हे त्याच्या हातात आहे. त्याने जर फ्यूज काढून घेतला ना, मग गल्लीतले लोक येतात मग आपल्याला उठवतात. उठवतात नाही, उचलतात. हा फरक आहे. म्हणून या देहावर सत्ता भगवंताची आहे. मी तर सांगत असतो दादा, भगवंताचं ते एवढे मोठे उपकार आहेत. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. याला 9 छिद्र आहेत. किती किती छिद्र आहेत? 9 छिद्र. 9 ठाया फाटून गेली, ते तू आमाशी दिदली रे कानोबा, तुझी गोंगडी चांगली. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. याला 9 छिद्र आहेत. 9 छिद्र असून सुद्धा माणूस जगतो. ही जगातील सगळ्यात मोठी नवलाची क्रांती महाराज. सांगून जाईल मी. सोपान बाबा एकाने मोठा बंगला बांधला, त्याला आनंद झाला. तो सकाळी सकाळी चांदवडला गेला आणि चांदवडला पत्रकाराकडे गेला आणि पत्रकाराला म्हणला, पत्रकार साहेब मी बंगला बांधला. पत्रकार म्हणे, का रे भाऊ, पेपरला देण्यासारखी बातमी, असा केवढा बंगला बांधला? म्हणे 5,500 स्क्वेअर फूट बंगला बांधला. का मग 5,500 स्क्वेअर फूट बंगला अनेकांनी बांधला, मग ती का पेपरला देण्याची बातमी का? नाही हो साहेब, माझ्या बंगल्यामध्ये विशेष आहे म्हटले. पत्रकार म्हणे, बोल पटकन, काय विशेष आहे? म्हणलं, पत्रकार साहेब माझा बंगला 5,500 स्क्वेअर फूट आणि त्याला 9 खिडक्या ठेवल्या. मी नोंद केली पत्रकारांनी, 9 खिडक्या. पुढे बोला, अजून काय विशेष आहे? 9 खिडक्या ठेवल्या पत्रकार साहेब आणि एकही खिडकीला दार बसवलं नाही. पत्रकार म्हणे, कर तू शनी शिंगणापूरचा आहे का? नाही नाही नाही, मी पाट्याचं दार. मग तू 9 खिडक्या ठेवल्या आणि एकही खिडकीला दार बसवलं नाही का? म्हटलं, काय नाही, मुद्दाम बसवलं नाही. नवल काय झालं? म्हटलं, काय नाही हो, रात्री वारा आला आणि त्या 9 खिडक्यातून निघून गेला. दृष्टांत संपला. आता एका मुद्दा तसा तुम्हाला मला भगवंताने हा बंगला आहे बरं आपला, हा नरदेह म्हणजे आपला बंगला आहे. या बंगल्याला सुद्धा 9 खिडक्या आहेत. किती? 9 छिद्र आहेत. ऐका, एका कोण्या तरी छिद्र्यातून प्राणवायू जातो, यात नवल नाही. पण 9 छिद्र असून सुद्धा 90 वर्षे प्राणवायू टिकतो. हे भगवान परमात्म्याचं नवल आहे. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो जगात चाडिता चाले हे शरीर कोणाची आसाते, चाले हे शरीर कोणाची आसाते. काले हे शरीर कुणाची आसते, काले हे शरीर कुणाची आसते.
बोलविते हरी कोण बोलवे तो हरे बेन कोण बोलवे तो हरी बीन कोण बोलवे तो हरे बेन देहावर सत्ता भगवंताचे महाराज. मग काय केलं पाहिजे? खेद मानायचा नाही महाराज. भगवंताने हा नर देह दिला, मग काय केलं पाहिजे? म्हणावा गोविंदू. वेळोवेळा त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, कारण याचं देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोटे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. जर भगवंताचं नामचिंतन केलं मग अवस्था काय होते? मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. महाराज गवळणी भगवंताचं नामचिंतन करत होते. बरं किती नामचिंतन. गवळणी करती संसाराचा धंदा.
नित्य आठविते त्या गोविंदा मन हे गोविंदी देह काम करी गवळणीने तर एवढं जीवन समर्पित केलं होतं. अर्जुन बाबा त्याचं दही दूध विकायला गेल्या ना, म्हणत नव्हत्या त्या दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, म्हणायच्या काय, गोविंद घ्या कोणे दामोदर घ्या गे, गोविंद घ्या घ्या कोणे दामोदर घ्या गे, गोविंद गाय कोणी दामोदर गागे, गोविंद गाय कोणी दामोदर गागे. तव तव हासती मधुर जागे, तव तव हासती मधुर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद गाय कोणी दामोदर घ्या बाबा काय म्हणायचं त्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, पण ऐका तव तव हसते मथुरेच्या गे, पण तू का म्हणे हसे जन नाही कान तय ठाई, फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायच्या. म्हणून महाराज नामचिंतन केलं ना, सगळ्या दुःखावर नाश करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. भगवंताचं नामचिंतन जर केलं तर जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम, काही मना राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. पण आपला एक स्वभाव असतो दादा, जर जीवनामध्ये एखादं चांगलं काम झालं की लोक म्हणतात पठ्याने केलं, आणि वाईट जर कधी एखादं काम झालं किंवा दुःख आलं ना, लोक म्हणतात देव कोसळला, देव कोपला. अरे देव कोपायला काही रिकामा आहे का बरं तुमच्यावर, सांगा बरं. माणसाने महाराज एखादं संकट आलं ना, एकमेकांना रुसायचं नाही महाराज. मनाशी पुसावे काय झाले, आहे का नाही. तू का म्हणे आता जना का रुसावे, मनाशी पुसावे काय केले. महाराज एकमेकांना चिडचिड करायचं नाही. आपण जीवनामध्ये केलं कर्म काय, आपण काय म्हणजे दिवा लावला हे ध्यानात ठेवलं पाहिजे, हे मनात आणलं पाहिजे महाराज. आणि प्रारब्ध जर चुकीचं केलं ते भोगावंच लागतं. एक छोटासा प्रसंग सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. सजन कसाई नाव ऐकून येत आपण, संत होऊन गेले महाराज. जीवनामध्ये जर कधी सत्कर्म चुकीचं घडलं तर भोगावंच लागतं, जन्म बदलला तरी. त्याच्याकरता एक प्रसंग सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. सजन कसाई निघाले महाराज जगन्नाथाच्या यात्रेसाठी, जगन्नाथ भगवानपुरीच्या दर्शनासाठी जगन्नाथपुरीला निघाले महाराज. जगन्नाथ भगवंताचं दर्शन घेण्यासाठी पायी 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 निघाले. मजल दरमजल एके ठिकाणी मुक्काम झाला. ज्या ठिकाणी मुक्काम झाला त्या मायमालूने महाराजांना जेवू घातलं. रात्री आराम करायला विश्रांतीसाठी त्या घरी थांबले. पण ऐका बरं, सजन कसाई महाराज एक स्वरूप सुंदर होते, सुंदर होते महाराज दिसायला. त्या माय माऊलीने त्या सजन कसाई महाराजांचं रूप पाहिलं आणि त्या रूपामध्ये ती मोहित झाली. रात्री 12 वाजता ज्या ठिकाणी सजन कसाई महाराज झोपले होते त्या ठिकाणी आली आणि महाराजांना उठवायला लागली. पण महाराजांनी सांगितलं, जाई तुम्हा ते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तिला वाटतं आपला मालक घरामध्ये झोपलेला आहे म्हणून हे महाराज घाबरत असतील का, हो माझे मालक हे घरात त्यामुळे माझा स्वीकार करत नाही का. महाराज तिनं कुठलाही विचार न करता, जवळ कोयता पडलेला होता, कोयता घेतला महाराज, आपल्या नवऱ्याचं मुंडकं तोडून टाकलं. आहे का बरं, नवऱ्याला मारून टाकलं महाराज. मारल्यानंतर ती जवळ आली, महाराजांच्या सांगितलं, महाराज आता घाबरायचं काहीच कारण नाही, म्हटले माझ्या मालकाला मी मारलं, आता माझा अंगीकार करा. पण तरी सजन कसाई महाराजांनी सांगितलं की पराविया नारी माऊली समान किंवा रुक्माई समान हात नाही स्वीकार नाही करू शकत. म्हटले मग मी आता तुमच्यावर गुन्हा दाखल करते, पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि सांगते की एक वारकरी आमच्या घरी मुक्कामाला आला, रात्री माझी छेडछाड केली, माझ्या नवऱ्याला मारलं. कसं सजन कसाईनं सांगितलं, म्हटले माझ्यावर फाशी जरी झाली ना, फाशीचा गुन्हा दाखल झाला तरी मी तुझा स्वीकार करणार आहे म्हटले. आणि गुन्हा दाखल झाला महाराज. सजासुद्धा सुनावली. काय सजा झाली सजन कसाईला की याचे हात तोडा म्हटले. एका माळकऱ्याच्या घरी वारकरी म्हणून आला हा आणि याने त्या मालकालाही मारण, बाईचा स्वीकार केला ना, बाईची छेडछाड केली, याचे हात तोडून टाका म्हटले. हात तोडले हो. सजन कसाई महाराजांना दुःख झाले. अरे भगवंता तुझ्या दर्शनासाठी आलो होतो म्हटले, पण आता तुझ्या दर्शनासाठी आलो वारीमध्ये आणि ही अशी माझी अवस्था झाली. देवा माझे काय चुकलं रे. अंतकरण पाजरलं, वाईट वाटलं महाराज. स्वतः भगवान परमात्मा जगन्नाथपुरीहून पालखी घेऊन आले. सजन कसायला दर्शन दिलं. म्हटले सजन कसा यार तुला दर्शन देण्याकरता आलो. सजन कसायने दिलेलं उत्तर ऐकार, तुझं तर तोंड पाण्याची सुद्धा इच्छा नाही म्हटले. तुझ्या दर्शनासाठी निघालो होतो पायी पायी,
काय गुन्हा होता बरं माझा हात तोडले तू माझे? अरे म्हटले तेच सांगण्याकरता आलो. मागचं आठव मागचं. अरे मागच्या जन्मामध्ये तू एक शेतकरी होता, एक कासाब एक गाईच्या माग पळत होता आणि तो कासाब आवाज येतो, अरे ते पकडणार रे, ते गाईला पकडणार रे, गाईला पकडणार रे. आणि तू पळतच गेला आणि त्या गाईला पकडून दिलं रे. आणि त्या कासाबाने त्या गाईला कत्तलखान्यात ती गाईची कत्तल केली. आणि मागच्या जन्मात जी गाय होती ना, ती गाय म्हणजे या जन्मात ती बाई ज्या घरी तू मुक्कामाला थांबला होता. आणि त्या कासाबाने त्या गाईचं मुंडकं तोडलं होतं ना. आता या जन्मामध्ये त्या गाईचं जे होतं ती बाई झाली आणि त्या बाईने तिच्या मालकाचं मुंडकं तोडलं. अरे देवा, त्यांचं खरं आहे, पण माझा काय गुन्हा आहे? अरे तेच सांगण्याकरता आलो. काय गरज होती बरं? तू पळतच गेला आणि 2 हातांनी गाई पकडून दिली. काय गरज होती का? अरे तू गाय पकडून दिली म्हणून त्या गाईचं कत्तल झाली. मागच्या जन्मातील तुम्ही गुन्हेगार आहात म्हणून अनेका रुसावे न लगे बहुता आपुला संचिता. वाचून या कर्म हे कोणाला चुकत नाही महाराज. जन्म बदलला तरी चुकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कर्म चुकत नाही ना, एकमेकांना रुसवायचं नाही, भगवंताचं नामचिंतन करायचं. तुकाराम महाराज भगवंताचं नामचिंतन करणे म्हणजे काय? त्याच्यावर भार घालणे. तुका माने भार गातली यावरी, तुका माने भार गातली यावरे. तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी. तुका माने भार
म्हणवा गोविंद म्हणवा गोविंद तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केला कितीही मोठं दुःख येऊ द्या कसंही प्रारब्ध येऊ द्या महाराज सगळ्या दुःखाचं नाश करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनात आहे. तुका म्हणे भार घातल्यावरी भार टाकला पाहिजे. भार म्हणजे काय त्याचं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन केलं तो संकटातून मुक्त करतो आहे का नाही. द्रौपदी मातेला भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला पण भगवान परमात्म्यावर भार टाकला होता ना. होईल कैवारी नारायण तो भगवान परमात्मा कैवारी झाला. अरे सारी बीच नारी थी या नारी भी सारी थी. साडी द्रौपदी होती का द्रौपदीत साडी होती. 100 बहादरांना कळालं नाही. कौरवी पांचाळी सभे माझी अनिली वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली मामुले भगवान परमात्मा कैवारी झाला पण केव्हा भार टाकला तर म्हणून त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कोणता आपणही भार टाकूया. विठोबार घातल्यावरी होईल कैवारे नारायण मनवुनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी हे सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द नसेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा जी योग्य असेल ते गुरुजनांचं
आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळेच गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी आदरणीय उपस्थिती ज्यांची विशेष उपस्थिती आहे आपल्या गावातील परिसरातील नामांकित आमचे वारकरी रत्न काशीनाथ अण्णा आहे का नाही. आज अण्णा आहेत म्हटल्यानंतर जरा दडपण आला आहे का नाही. सोमनाथ नाना इतर वेळेस आपण दडपून नेत असतो पण आज दडपण आला. आज अण्णा उपस्थित आहेत आमचे सोमनाथ महाराज इकडून परिसरातील सगळेच महाराज सगळ्यांबद्दल नावं माहितीने पण प्रेम आहे. अर्जुन महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचं दर्शनाचा योग महाराज या ठिकाणी उपस्थित झालात. आदरणीय आमचे सोमनाथ महाराज आमचे रमेश महाराज उत्तम साऊंड लावला. सगळ्या महाराज मंडळींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. जीवन जगत असताना असंच जीवन जगावं दादा. आज प्रभाकर अण्णांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाला तरी सुद्धा उत्तमची उरे कीर्ती मागे भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. कारण जीवन जगत असताना असं जीवन जगावं की मेल्यानंतर सुद्धा आपल्या नावाचा सुगंध दरवळला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूरज ऐसा होठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या नावाचा सुगंध सेंट आला पाहिजे दादा. बरं नाहीतर काही काही जन्माला आले राहिले मेले की गेले त्यांचं काहीच नाव शिल्लक राहत नाही. म्हणून जीवन असं जगावं. सत्कर्म चांगलं केलं पाहिजे. सत्कर्म चुकीचं केलं की हे भोगावं लागतं. आपण अनेक उदाहरणं दिले. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पायी कपन.